भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला झाली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. बेटी अंदर क्या बात हुई? मौवा, तू त्याला पसंत नाही असं म्हणाला का तो? मौवा, हे भगवान. बिरजू, दोन्हीकडे लक्ष नाही हो देता येणार एकदम. बिरजू भाऊजी, काय झालं तुम्हाला? नाही पण आता काहीतरी होईल लवकरच. असं नका हो बोलू भाऊजी. आता काय करणार? तुमचा मोरिया लग्नाला नाही म्हणाला, आता माझा जीव जाणार. आता हे पण जाणार. काय? अध्यक्षपद जाणार ना? एका काय रे? नाही काय, तू काही काळजी करू नकोस. मी स्वतः त्या मोऱ्याला सांगेन. अरे लग्न करत नाही म्हणजे काय, मी सांगेन ताबडतोब बोल्यावर उभा राहा. अरे माझ्या आज्ञेबाहेर नाही येतो. हो. अरे बल्ला, अरे आज्ञेबाहेर नाही काय म्हणतोय? तुझ्या तोंडावर तो नाही म्हणला ना रे. तुझ्या हाताबाहेर गेला पोरगा. हमारे ढोलकपुर के चाचा. काय रे? हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, भरोशाच्या म्हशीला. एवढंच म्हणायचंय? नाही अजून काय म्हणणं. हो, अर्धवटच म्हणायचंय म्हणजे. जाने दो ऐसी है. बल्लाळ भाऊजी, काहीही करा पण मोरियाला समजावून सांगा. मी जातो, काळजी करू नका. मी त्याला समजावतो, त्याला सांगतो ये लग्नाला उभं राहा, नाहीतर. चल मी जाऊन सांगतो त्याला. बल्लाळ, त्याला जाऊन सांग. त्याला समजावून सांग. बाबा रे, सगळं समजून बघच तू. चल गा, जा. काय तू काय करणार ह्यांच्या काय बघा म्हणून. एजी, बी पॉजिटिव, कुछ नहीं होगा. नाना. मी तुझ्यासाठी हा राईस आणलाय, खास थाय राईस आहे. भुईसू वायपूर राईस. माझ्याशी जे काही बोलावंसं वाटेल ना ते ह्याच्याशी बोल. आणि मला काही करावं असं वाटलं तर तसुल्या माऊ, पण आपण लग्न झाल्यावर काय करायचं रे? एकत्र राहायचं आणि लहानपणी आपल्या घरात, आय मीन आमच्या घरात आपण भातुकली खेळायचो ना, तसंच आताही खेळायचो. मला हे लग्न मान्य नाही. मी हे लग्न करणार नाही.
नाही नाही नाही, मला हे लग्न मान्य नाही. तुला मान्य करावंच लागेल. मग तुम्हालाही माझी अट मान्य करावीच लागेल. ती मला मान्य नाही. मग मला हे लग्न मान्य नाही. बघा चिरंजीव काय बोलतायत ते बघा. मी तुला आता आज्ञा करतो आहे, तुला त्या बिरजूच्या मुलीशी लग्न करावंच लागेल. हो, आज्ञा कसली करताय? प्रेमानं सांगा त्याला, जरा समजावा, संवाद साधा. हा, कसा संवाद बर ठीक आहे. हे बघ बाळ मोरया, बाबा उगीच माझं डोकं खाऊ नका. आता मला कळलेलं आहे काही काही जनावरं आपल्या पिल्लांना का खातात. बरोबरच आहे त्यांचं. चिडू नका चिडू नका, मी बोलते त्याच्याशी. बाळा मोरया, का रे वागतोस असा? का बोलतोस बाबांशी असा? हा, मग मला न विचारता तुम्ही माझं लग्न कसं काय ठरवलं? अरे तुला विचारून ठरवायला तो काय अणू करार आहे का रे? तुम्ही सुद्धा ना कुठला विषय कुठे लिहिता हो? लिहिताय? नेता बघा आपल्या हातात चुका काढतोय. चुका काय मागच्या जन्मी प्रूफ रीडर होतास का? प्रूफ रीडर होतास? मागच्या जन्मी काय होतो मला माहित नाही, पण या जन्मी मला शेफ व्हायचंय. फार शेफारलाय, फार शेफारलाय. हे बघ प्राण गेला तरी 72. मी तुझं लग्न लावणार म्हणजे लावणार. मी तुला शेफ होऊ देणार नाही म्हणजे नाही. मी हे लग्न करणार नाही म्हणजे नाही. हे बघ मारून हे बघ आता सगळं ग्रहण लागलेलं आहे माझ्या साहित्य संपदेला. तर उभी राहू नको, समजाव त्याला आता काहीतरी. हो, जाते. मोरया, ए मोरया, ए मोरया. एक साधं लग्न करायचंय. बेटी, अरे मवा बेटा सुन तो. अरे हाँ देख अभी. ए पगली ऐसा नहीं करते बेटा, सुन सुन ना. हे भगवान, हे बघ तू थांबलीस की आपण बोलूया. मला नाही म्हणतो, मला प्रेम करतो आणि नाही म्हणतो. प्रेम म्हणजे लग्न करणार असेल तर प्रेम करतच असेल ना. हाँ हाँ हाँ. हे बघ बेटी, तू काळजी करू नकोस. मी एक काम करतो. मी जातो मोरियाकडे, उसके पैर छूता और उसे कहता हूं मोरिया तुम्हें जो भी चाहिए मांग लेना, लेकिन इस रिश्ते को मत ठुकरा. नाही पा, बिलकुल नाही. असं नका करू तुम्ही. तुम्ही कशाला त्याच्या हातापाया पडता? तो कोण लागून गेला एवढा? मला नाही म्हणला ना, ठीक आहे. पण आता माझा जीव गेला ना, तरीही मी त्याच्याशी लग्न करणार नाही. असं करू नको बेटा, नाहीतर माझा जीव जाईल. हरकत नाही. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पा. तुम्ही समजून घ्या ना. तुम्हाला पेढा काय परत करतो, सगळ्यांसमोर नाही काय म्हणतो. त्यानं माझा अपमान केला तर ठीक आहे, पण तुमचा अपमान केला त्यानं. और मैं मेरे खानदान की पा की माँ की बेइज्जती बिल्कुल बर्दाश्त नहीं करूंगी. डोळ्यात पाणी. नाही बेटा, काहीतरी गेलं असेल. खोटं बोलताय ना तुम्ही. माझं लग्न मोडलं म्हणून तुम्हालाही वाईट वाटलंय ना. बेटी तू चिंता मत कर, कुछ करते हैं. ठरलं. आता काही झालं तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाही. कोण आहे रे तिकडे? आज्ञा युवराज. पलीकडच्या राज्याचा काय हाल हवा? अलीकडच्या राज्यात हालच हाल आहे. हवाला कोणाचा द्यायचा? विश्वास कोणावर ठेवायचा? म्हणजे म्हणजे युवराज असं का वागले असा सवाल आहे. म्हणजे म्हणजे तहाची बोलणी यशस्वी होत असताना, विजयाची माळ अशी समीप दिसत असताना युवराजांनी पलायन का केले? आमचे मनसुबे कोणालाही कळलेले नाहीत हे आम्ही जाणतो.
एकाच युद्धात 2 गड जिंकण्याचा मानस आहे आमचा. गड येईल पण राजकन्या कायमची जाईल त्याचं काय? म्हणजे बास झाला आता. म्हणजे ताई तिकडे रडून रडून वेड्या झाल्यात माहितीये का तुम्हाला? काय माऊ रडते? अहो नुसत्या रडत नाहीयेत, आणखी खूप काही करतायत त्या. तर काय काय केलं तिने? मी कशाला सांगू? मी नाही सांगणार, एका शब्द नाही, काही बोलणार नाही. म्हणजे ना अगदी तुम्ही आज रात्रीच्या सिनेमाची तिकीट जरी माझ्या हातावर ठेवलीत ना तरी मी काही बोलणार नाही. हरिणी अगं आहेत, माझ्याकडे आज रात्रीच्या सिनेमाची तिकीट आहे, ती देईन मी तुला. पण माऊ कशी आहे सांग ना मला. तिला म्हणाव काळजी करू नकोस, मी आहे. तुमच्या नुसत्या असण्याने काय होणार आहे? लग्नाला नकारच दिलात ना. अहो केवढ्या रडत होत्या माहितीये ताई. हो मला म्हणाल्या जगण्यात रसच वाटत नाही ग हरिणी. कविता वाचावीशी वाटत नाही की पुस्तक वाचावं असं वाटत नाही. कविता वाचावीशी वाटत नाही, पुस्तक वाचावं असं वाटत नाही, जगण्यात रस वाटत नाही. मोरू का असं वागलास? असं त्या विचारतील ना तुम्हाला. हरिणी जा, ऐकून जा. तिला म्हणाव आजही हा ससुल्या तितकंच प्रेम करतो तुझ्यावर. तिला विहिरीपाशी बोलव भेटायला. कशाला? विहिरीत ढकलून द्यायचे? त्यांना तोंड सुद्धा बघायचं नाही तुमचं. प्लीज बोला ना. काय 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 म्हणाला? पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम विषयी काही बोललात का? अगं नाही, मी चल दिलं, पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम सुद्धा दिलं, पण तिला प्लीज विहिरीपाशी बोलाव. ठीक आहे सांगते मी. आणि हो युवराज, तुम्ही फार चुकीचं वागलात. आता जातेस की नाही? जाते 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 जाते. माऊ या मुलानं भिंतीचा अंतरपाठ करण्याऐवजी भिंतीची तटबंदी केली. मोरया का केलंस रे बाबा असं? माऊ ए माऊ. माऊ नाही महुआ. महुआ नाव आहे माझं. आणि तू सुद्धा मला नकोच, काहीच नको म्हणूस मला. अगं असं काय करतेस? प्राध्यापक मनमोड्यांनी अगदी बरोबर लिहिलंय. सरकारी नियम आणि प्रेमात पडलेले पुरुष दोन्ही एकसारखेच. कधी बदलतील काही सांगता येत नाही. अगं कथा कादंबऱ्यांपेक्षा आपलं आयुष्य वेगळं आहे असं नाही का वाटत तुला? थोडं समजून घे ना. का? मीच का समजून घ्यायचं? ती माझ्या स्वप्नांचा बंगला पत्त्यांचा बंगला असल्यासारखा फुंकर मारून मोडायचा आणि त्यानंतर जखमेनं घायाळ झालेल्या माझ्या मनावर हळूवार फुंकर मारायला आलायस तू? नाही, आता आपला संबंध संपला. मी चालले. माऊ थांब, तुला माझी शपथ आहे, थोडं ऐकून घे. काय ऐकवायचं राहिलंय? थोडं राहिलंय. मी मुद्दाम तुझ्या बाबांना सांगितलं की मला लग्न करायचं नाहीये. काय? अगं नाही, म्हणजे आपल्या दोघांच्या वडिलांचे हात आता दगडाखाली आहेत. मी म्हटलं हीच संधी साधून घ्यावी. अगं आपलं लग्न होणं ही फक्त आपली इच्छा नाहीये, तर त्यांची गरज सुद्धा आहे. आणि मी म्हटलं म्हणूनच या संधीचा फायदा आपण घ्यायचा. म्हणजे माझे बाबा मला शेफ होण्याची परवानगी काही केल्या देईनात. सारखं आपलं नोकरी कर नोकरी कर नोकरी कर. म्हणून मी म्हटलं की मला शेफ व्हायची परवानगी द्या, नाहीतर मी महूआशी लग्न करत नाही. जा. काय? अगं नाही, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले असे. माऊ, आपल्या लग्नाबरोबरच शेफ होण्याचं सुद्धा माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुला कळते ना माझी तगमग? ससुल्या, मला तुझी तगमग कळतीये रे. हा, पण तू हे मला आधी का नाही सांगितलंस? अगं नाही, म्हणजे त्याचं असं झालं की ससुल्या, आता मी माझ्या पायांना काय उत्तर देऊ? म्हणजे
भगवान। पा कौन है? अरे बिटिया, हुआ? हाँ बिटिया, तनिक हमरे साथ बैठ। पता नहीं अब है, थोड़ी देर बाद नहीं। बाप, मला नाही हो पाहावं तुमची अशी अवस्था. जीवन मरणाचा प्रश्न आहे तुमच्या, आणि मी माझा हट्ट धरून बसले होते. पण आता जे झालं ते झालं. हा, मी विसरली की नाही आता सगळं? तुम्हीही विसरायचं. हा, आणि आता मी मोऱ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. क्या कह रही हो? हो बिटिया, हमें नाज है तुम, लेकिन अब ये हमें मंजूर नहीं है. नाही बेटा, नाही. माझ्या आयुष्यासाठी तू तुझ्या स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करू नकोस. नहीं बाप. नहीं बेटा, नहीं नहीं. हमारे लिए इतनी बड़ी सजा अपने आप को मत दे. इतना बड़ा त्याग मत कर. नहीं बेटा, त्या मोर्याशी लग्न करण्याची काही गरज नाही. बहुत जी लिया हमने. आमच्यासाठी तुझ्या आयुष्याचा बळी देऊ नकोस पुरी. नको देऊस. तसं नाही होते. खरंच मला आवडू लागलाय तो आता. बेटा, तू झूठ बोल रही है ना? हाँ हाँ, हमें पता है. हमारे लिए तू झूठ बोल रही है, लेकिन ऐसा मत कर बेटी, ऐसा मत कर. त्या नालायक मोर्यानं माझ्या सोन्यासारख्या पोरीला ठोकर मारली, अपमान केला. हमारा अपमान, तुम्हारा अपमान. नहीं बेटा, अभी ये शादी नहीं हो सकती. ब्रिजलाल पाठक की लड़की है तू. ये हमार दुश्मनी तू आगे लेके जाएगी. तू हाय हाय हाय, हाँ हाय हाय हाय. कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख ले आकर परवाने. कहीं दीप जले कहीं दिल, वाह वाह. जरा कर देख मी काय म्हणतो, माझ्या पगाराचं काय? परवाने. परवाने हो? नाही नाही, म्हणजे कसं आहे की मी तुमच्यासमोर एक भीषण वस्तुस्थिती उभी करतोय. तिरडीवर बिरजूजींचं निष्प्राण कलेवर सौभाग्य छत्र तुमचं त्या विधात्याने हिरावून घेतलंय. अशा प्रसंगी तुम्ही काय म्हणाल? मैं जाऊं सैया छुड़ा के भैया, कसम तुम्हारी मैं रो पड़ूंगी, रो पड़ूंगी. स्वाभाविक आहे. 2 दिवस, 10 दिवस, 12 दिवस रडाल, पण उर्वरित आयुष्याचं का? म्हणजे तुम्हाला धीर द्यायला, हातात हात धरून जवळ घेणार कुणी हक्काचं जवळचं माणूस नको का? हवं. आणि अशी व्यक्ती आहे माझ्याजवळ, जी
जी शेवटपर्यंत मला साथ देईल, माझा हात हातात देऊन कायम मला धीर देईल, अशी व्यक्ती मला समोर दिसते. कोण? महुआ. नाही, महुआ बरोबर आहे, पण तिचे वडील गेल्याच्या नंतर मला सांगा, तिचा पण धीर सुटलेला असणार. तिला धीर द्यायला कोणतरी हवंय की नाही? पण लक्षात घ्या, बिरजूजींच्या मृत्यूनंतर एवढ्या मोठ्या बंगल्यात एक विधवा आई आणि एक तरुण मुलगी, रात्री अपरात्री कोणी चोर दरोडेखोर घुसला तर तुमचं रक्षण कोण करणार? म्हणून म्हणतोय की गैरसमज करून घेऊ नका. मी आलो तर. काय बोलला तुम्ही हे तर? अहो, किती विचार करता तुम्ही माझा, महुआचा, या घरचा. खरंच मी धन्य झाले सर, मी धन्य झाले. हो सर, तुम्ही या, तुम्हीच या माझा आधार, या घराचं रक्षण करायला, या माझ्या हसत्या खेळत्या घरात तुम्हीच या सर, वॉचमन म्हणून. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी क्या एक कटी पतंग है. मालय, कौन है? मी भुजंग. भुजंग? ये क्या पहने हो? सदरा है. किसका? तुमचा. मेरा सदरा पहना है कमीने. भुजंग, ये सदरा कितना अच्छा लग रहा है तुम्हें. भुजंग, मेरे सब कपड़े लेके जा. अलमारी में बहुत रखे हैं कपड़े, वो थोड़े ऑल्टर करके डाल. ये बहुत बुझगावना लग रहा है. हाँ, वो सब लेके जा. भुजंग, माझं तर संपलं रे सगळं. घेऊन जा सगळं. 40 वर्षापूर्वी इलाहाबाद मधनं इथे आलो काहीतरी करून दाखवण्यासाठी. बापूंचं स्वप्न होतं, करलो दुनिया मुठ्ठी में. यश कमावलं, पैसा कमावला. एवढं सगळं आता काय करायचं? आयफेल टॉवर घ्यायचाय मला भंगारात, ते स्वप्न होतं माझं. लंडन ब्रिजही मला घ्यायचा होता भंगारात, ते माझं स्वप्न अर्धवट राहणार. आणि ती सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, माझी सगळी प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी, माझं दुकान सांभाळण्यासाठी एक मला विश्वासू माणूस सापडलाय. वो तू है भुजंग. आहेस तू विश्वासू, आहेस विश्वासू. हा, मागे 30,000 रुपयाची दुकानात चोरी झाली. कोणी केली माहित नाही, पण तू इमानदार आहेस. 60-70 हजार रुपयाचा गफला झाला, कोणी केला माहित नाही, पण तू इमानदार आहेस. 2 ट्रक सळया, 1 टन लोखंड अचानक गायब झालं, पण तू इमानदार आहेस. मेरी दुकान तुम्हें चाहिए, मैं देने के लिए तैयार हूं. मैं अंगूठा लगाऊंगा कागज के ऊपर, लेकिन 2 बातें. भुजंग, और 2 बातें. पहली बात, मोरया बरोबर कुठल्याही परिस्थितीत महुआचं लग्न होणार नाही. तुमच्यासाठी वाटेल मी मरू नये म्हणून महुआ त्या नालायक मोरया बरोबर लग्न करायला तयार झाली. मी मेलो तरी हरकत नाही, पण हे लग्न होता कामा नये. तुमच्यासाठी कुछ भी.
आणि दुसरी गोष्ट, ये अपना घर किसी भी हालत में बल्लाळ के नाम पे नहीं होना चाहिए. तुमच्यासाठी एनिथिंग. ही दुश्मनी अशीच चालू ठेवायची. आता आम्ही जातो. भुजंग, भगवान तेरा भला करे. आकाश से गिरी में एक बार कट के ऐसे दुनिया ने फिर ना पूछो, दुनिया ने फिर ना पूछो, लूटा है मुझको ऐसे. मालक, तुमच्यासाठी. अरे फोन वाजतोय, कोणी घेणार आहे का नाही? गधड्या, इथे फोन वाजतोय आणि फोन घ्यायला काय झालं रे तुला? हा, हॅलो, बेल पाठक आहेत का? हा बोलतोय. कोण बोलताय? मी ढेंगळे पिंपळकर. अरे नमस्कार नमस्कार. झालं ना, माझं नाव फायनल झालं का? नाही ना, अजून सेमी फायनल मध्येच अडकलंय. का हो, काय झालं? अहो, काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे जरा खोळंबा झालाय. कमिटी पुन्हा एकदा आपल्या नावाचा फेरविचार करते बरं का. का हो? काही माहित नाही बुवा, पण तुम्ही कुणाला नाराज केलं का? अहो, मी काय कोणाला नाराज करणार? तुमच्या कमिटीतल्या कोणाला मी ओळखत सुद्धा नाही हो. मी कमिटीच्या लोकांबद्दल बोलतच नाही. मग तुमच्या जवळचा असा कोणी माणूस ज्याला तुम्ही दुखावलंय का? मोरया, हे बघा, त्याचा इथे काय संबंध आहे? निगेटिव्हिटीचा परिणाम अशाने ग्रह फिरतात. हे बघा, तुम्ही ज्योतिषी असल्यासारखं काय बोलताय? माझं म्हणणं, त्यासाठी ज्योतिष कशाला पाहिजे? आता तुमचा मुलगा उदाहरण म्हणून लक्षात घ्या की समजा तुम्ही त्याची एखादी इच्छा पूर्ण केली नाही, मग त्याचा मूड जाणार, त्यात ओठ खाणार, त्याची निगेटिव्हिटी हळूहळू पसरत जाणार आणि त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होणार ना. असं खरंच होतं का हो? होतं म्हणजे काय, 100% होतं. आता बघा ना, मेलेले अतृप्त आत्मे जर आपल्या कामात खोळंबा आणतात, तर हे जिवंत आत्मे त्याहून भयंकर. तेव्हा हा अतृप्त जिवंत आत्मा कोण आहे तो शोधून काढा. खोळंबा होणार नाही. संमेलनाचं अध्यक्षपद तुमच्याच गळ्यात. ठेवता फोन. मोरया, बाळा, तुला शेफ व्हायचं आहे ना? हो. तुला मी शेफ व्हायला परवानगी दिली. आता करणार ना लग्न त्या महुआशी? नाही, मला नाही व्हायचं शेफ. अरे आत्ता हो म्हणालास ना? अहो, तुमच्यावर विश्वास नाही माझा. आत्ता शब्द देताय, नंतर नाही, मला नाहीच व्हायचं शेफ. अरे असं काय करतोस? हे बघ, कुठलीही इच्छा आहे ना त्याची अपूर्ण ठेवू नये. त्यानंतर आत्मे अतृप्त फिरत राहतात. राहू देत फिरत. अरे असं काय करतोस? मी नाही शब्द फिरवणार बाबा. तुम्ही शब्द फिरवाल. का? कवी आहात तुम्ही. अहो, असे शब्द फिरवता. नाही, माझा विश्वासच नाहीये तुमच्यावर. अरे असं काय करतोस? मी नाही शब्द फिरवणार. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मग काय केलं की तुझा विश्वास बसेल बाळा? शपथ घ्या. शपथ कुठली घ्यायला लावतोस एवढ्यासाठी? मी लग्न करणार नाही. घेतोय, शपथच घेतोय तेवढ्यासाठी. कोणाची शपथ घ्यायची असं विचारत होतो. आईची शपथ घ्या. माझ्या आईची शपथ घेतो. मग तर झालं. गेलेल्या माणसाची कसली शपथ घेताय? माझ्या आईची शपथ घ्या. त्याच्यापेक्षा तुझ्या नरडीत नाही, तुझ्याच आईची शपथ घेत होतो. यामिनीची शपथ घेतो. मी तुला शेफ व्हायला परवानगी देतोय, पण
त्या महुआशी लग्न केलंस तरच. हा? हा? नाही ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही इतका आग्रहच करताय तर करेन मी लग्न. हा, शाणा तो माझा बाळ. जा खेळायला जा. हा चला निघा. सागर गोटे खेळा, विटी दांडू खेळा. नतद्रष्ट कार्ट जन्माला आलेला आहे. काय काय याच्या हौशी पुरवायच्या देव जाणे. अध्यक्षपद. अरे भगवान, धीरे 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 धीरे. हाँ हाँ कुछ नहीं होगा. राजू, हाँ यामिनी, हाँ राजू. हाँ. नहीं नहीं, कहीं नहीं जा रहे आप, कहीं नहीं जा रहे. सुनो, हमको छोड़ के न जाना. आपको हमारी कसम, अपने महुआ की कसम. एजी उठिए ना, उठिए ना. एजी सुनो, उठिए ना. क्या करूं मैं, किसे बुलाऊं मैं. यामिनी. आई, हाँ? माँ की याद आ रही है. राजू, देखो कुछ नहीं होगा. अब चले हम. ऐसे मत कहो. कुछ ही पल है. ऐसे मत कहो, कुछ नहीं होगा. आपको है भगवान. यामिनी, 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 लाजो. यामिनी, लाजो काय झालं? काय सांगू तुला यामिनी. लाजो, यामिनी. आमचे हे माझ्याशी बोलत नाहीयेत, माझ्याकडे बघत पण नाहीयेत. अय्या मग कोणाकडे बघताय? यामिनी, आमचे चालले ग, चालले. कुठे चालले? देवाकडे. हे भगवान. यामिनी, जसं सत्यवनाचा जीव सावित्रीने वाचवला, तसा या लाजोला पण आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायला काहीतरी उपाय सांग ना ग यामिनी. सांग ना ग यामिनी. हो, तू 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 काळजी करू नको, मी काहीतरी करते. थांब, मी येते तिकडे. मी येते. आते नाही, कुवा आहे, कुवा आहे, कुवा. मी येते तिकडून येते. आजा 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 मेरी बहना, आजा. हे भगवान. नहीं, अभी टाइम है. यामिनी, अगं कुठेस? अगं हत्ती बोलवा, हत्ती बोलवा. हत्ती मागव ग. मी हत्तीवरून साखर वाटणार या घरात. यामिनी, अगं आहेस कुठे तू? अगं मोरया लग्नाला तयार झाला. पंचारती मागवा ग, पंचारती मागवा. अगं कुठेस तू? मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालोच म्हणून समज. अरे डोळे नका फिरू. अरे मम्मा, मम्मा कुछ बोलो ना. पा, आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अरे यहाँ बाप मर रहा है और इस लड़की को कुछ कहना है. हाँ हाँ बरोबर है, बोलून घे. शेवटचं बोलून घे तुझ्या वडिलांची. ए जी, लो जी, सुनो जी. देखो बेटी कुछ कह रही है, सुनो. अगं आई, हे जे सगळं चाललंय ते खोटं आहे. असं काही होणार नाहीये. हे सगळं खोटं आहे. हे खोटं आहे. हे बघ, हे बघ, त्यांचे डोळे फिरतायत, त्याची जीभ लुळी पडली, इनका दम घुट रहा है. आणि हे सगळं खोटं आहे. देखो यामिनी कैसे बोल रही है, देखो. अगं हो, हे सगळं खोटं आहे. मी सांगते ना तुला खरं काय ते. हे भगवान. ओ जी, लो जी, सुनो जी, आप जिंदा हो? अरे हाँ, जिंदा हूँ, लेकिन एवढ्या जोराने मारलंस मेलो असतो ना मी. देखो 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 धरती, देखो आकाश, ये देखो अपनी बेटी महुआ, ये देखो यामिनी. यामिनी, यामिनी, बिरजू भाऊजी, यामिनी. लाजो, लाजो, ला 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 ला.
कैसे हो गए? इतनी जोर से मारती हो? माफी माफी, देखो आप चिल्लाने लगे। आप जिंदा हो? आपको कुछ नहीं हुआ? हम जिंदा हूँ, हम जिंदा हूँ, हम जिंदा हूँ, हम जिंदा हूँ। अरे धीरे 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 धीरे, कोई खुशी के मारे चल न जाओ। राजू राजू म्हणतात ते खरं आहे. काळ आला होता पण वेळ नव्हती आली. हाँ अभी टाइम बाकी है। यामिनी भाभी, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, धनुष्यातनं सुटलेला बाण आणि गेलेला प्राण परत कधी येत नाही. पण माझा जीव परत आला. हम जिंदा हूँ, हम जिंदा हूँ, हम जिंदा हूँ. यामिनी भाभी, तभी कमी ईद बताओ, आप यहाँ पे कैसे आ गई दीवार तोड़ के? वो मैं यामिनी, लाजो यामिनी, अगं ए यामिनी, यामिनी, काय? तू आता आतमधनं कुठून आलीस? मी आताच होते आपल्या घरात. मी संपूर्ण घर शोधलं तेव्हा तू घरात नव्हतीस. आत्ता आतमधनं कशी आलीस? का पुन्हा शेजारी गेली होतीस? नाही नाही, मी घरातच होते आपल्या. आणि गेलीस तरी हरकत नाही अगं. आता काही झालं तरी व्याही होणार आहेत ते आपले. मी आपला उगवत होतो, हो हो करत होतो, बाकी काय नाही. आनंदाची बातमी आहे अगं, आपला मोरया लग्नाला तयार झाला. अगं बाई खरं? मी म्हणालो होतो ना, मी बोलतो त्याच्याशी म्हणून. ए अरे बिरजू, ए बिरजू, अरे का हुआ बल्लाळ? अरे आनंदाची बातमी आहे. माझा मुलगा मोरया तो लग्नाला तयार झाला. मी म्हणालो नव्हतो का तुला? अरे काही झालं तरी शेवटी माझ्या आद्यातलं पोर आहे ते. अच्छा, मोरया. हो हो. किसके साथ बिहार अच्छा आहे का? अरे किसके साथ काय? अरे तुझ्या मुली बरोबर, महुआ बरोबर लग्न नाही का ठरलं त्याचं? अच्छा, तो काय मी नाचू? अरे हो, त्यांच्यात नाचतात नाही का लग्नाच्या आधी? काय म्हणतात त्याला? संगीत 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 बरोबर. खरं वाटत नाही का? खरं वाटत नाही का? मी मोरयाला बोलवतो. ए मोरया, मोरया इकडे बघू. ए मोरया आला. सांग बघू आता त्यांना, म्हणावं मी तयार आहे. काका मी तयार आहे. कशाला? मी महुआ बरोबर लग्न करायला तयार आहे. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, काय काय? लहान तोंडी मोठा घाट. वाह वाह. याच्या माखनपूरचे ढोलकपूरचे माखन चाचा निव्वळ लग्न आपल्या मुलाचं त्याच्याशी करायचं म्हणून ऐकून घ्यावं लागतंय त्यांचं. अगदी बरोबर आहे तुझ्या चाचांचं बरं का. चाचांचं काय बरोबर आहे की लहान तोंडी मोठा घासावरून आठवलं. अरे ते जेवणाचं सगळं ठरवायचं राहिलंय अजून. अरे घासाचं काय घेऊन बसलास? माझी पोरगी तुझ्या पोराला घास म्हणजे गवतही घालणार नाही. अरे असं काय म्हणतोय? पण लग्नाला तयार आहे ना ती? हो पा, मी लग्नाला तयार आहे. बघा खामोश. अरे माझा जीव वाचावा म्हणून माझी सोन्यासारखी पोरगी या तुझ्या पोराशी लग्न करायला तयार झाली, नाहीतर या असल्या बावळट मूर्ख अर्धवट मुलाला अशी पोरगी द्यायला का कोण? नाही बरोबर आहे, पण थोडा बावळट आहे तो. लग्नानंतर सुधारेल ना. अरे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार? तेही आहेच म्हणा. अरे हे काय तू मला बोलतोयस हे? हो, त्यात म्हणायचं काय आहेस तू बावळट? काय बोलतोयस? तोंड सांभाळून बोल. आवाज चढवायचा नाही माझ्या समोर. अरे कोणाला सांगतोस आवाज चढवायचा नाही म्हणून? तुला. काय चाललंय हे? आम्ही लग्नाला तयार झालो म्हणजे उपकार करतोय तुमच्यावर. आमच्यावर कसले उपकार करताय? अरे आडाणी तू. मला बोलू नकोस, मला बोलू नकोस. ओ बाबा, तुम्ही आज चला. आज काय चला? ए जी ऐसे क्या बोल रहे हो? यांच्या बरोबर रिश्ता जोडायचा होता ना आपल्याला. अरे हट, इनसे रिश्ता बड़े आए थे रिश्ता जुड़वाने. ओ बाबा, बाबा अहो मी झालोय ना आता लग्नाला तयार. बाप, मी पण तयार आहे लग्नाला. नका ना भांडू. तुला सून म्हणून देऊ या लोकांच्या घरात? हो हो हो. अरे स्वतः खाऊन खाऊन टम्म होतील, तुला उपाशी मारतील ही माणसं. हो का? नाही बरंच झालं, हे आता लग्न होणारच नाही. अरे बरंच आहे. अरे उपकार म्हणून लग्न करत होतो, काहीतरी तुमच्या घरातल्यांसारखी सून आमच्या घरात घेऊन
आमचा वंश निर्बुद्ध नाही करायचा आम्हाला अडाण्या. अरे अडाणी कोण त्या अख्ख्या जगाला माहितीये. जाने दो ना. त्याने तो या माणसांशी अजिबात मी रिश्ता ठेवणार नाही. अरे जा रे जा, मलाही तुमच्याशी संबंध ठेवायचेच नाहीये. असं काय बोलताय तुम्ही? अध्यक्षपद खड्ड्यात गेलं ते अध्यक्षपद नाही मिळालं तरी चालेल. हा साहित्य सूर्य समुद्रात बुडाला तरी चालेल, पण आता ह्या दोघांचं लग्न होणार नाही म्हणजे होणार नाही. अरे तू काय मला सांगतोय? मला अरे मी सांगितलं लग्न होणार नाही म्हणून. माझी पोरगी काय रस्त्यावर नाही पडली.